फोन माझ करते वाजतय टुरुंग टुरुंग आणि बस की ग माझ्या गाडीवर जाऊया बुरुंग बुरुंग ए डुरुंग डुरुंग. काय झालं प्रीतम? काय झालं प्रीतम? जाऊ घेऊन कुठं चाललाय? काय आज कस काय यानं केलं दोघांनी इकडं? वर्गणी सप्त्याची. आता तू बी घुसलाय का सप्त्यात साहेबराव? मग बाजीनाना बरोबर हिंडावं लागत. नाही हिंडा, पण सप्त्यातलं मात्र पैसे काय खाऊ नका. नाहीतर मागच्या वर्षी ना 2 कीर्तनकार तुम्ही बोलावलं तर एकाला पैसे दिलं नाही. त्याच्या आधी सप्त्यात टाळाने हानाहानी झाली. अरे नीट का बरं आमच्यामुळं झालं का ते भजनी मंडळामुळे झालं होतं? नाही बरोबर आहे, भजनी मंडळामुळे झालं, पण भजनी मंडळ कोणी ठरवलं होतं? ते त्यांच्यात वाद झालं का ना भाऊ. नको काय कुठला विषय कुठं नेऊ. बरं आता ही वर्गणीचं कसं करायचं? आता मी 3000 केल्यात, साहेबरावने दिल्यात, अण्णांनी दिले ते 3,000 रुपये. हो हे मांडाय पुरतंय का नक्की दिल्यात? मांडाय पुरतं म्हणजे खिशात पैसे इथं हे काय उगाच तोंडाच्या वापा सोडत नाही. नाही का की आता हो का दरवेळेस मी वर्गण देतो. ह्या वेळेस काय झालंय माहिती का, माझी लय तारांबळ झाली. माझे काय करा 1500 रुपये घ्या बाबा. 1500 रुपये? अहो बाजीना ही सुद्धा लय झाली माहिती का. एक तर धंदा नाही, काम नाही. तर 1500 लय झाली म्हणतो तू. 8 दिवस सगळं घरदार तिथं तुमचं जेवायला राहील. नाही पेटवायचे 15 दिवस. बर ऐका मी काय म्हणतोय, 1500 रुपये वर्गण देतो आणि एक पंगत माझ्याकडे घेतो बस. नाही 1500 नाही. 3000 भरलेलं काय वाईट आहे का? मी काय म्हणतो बघ, मला मी पैसे 1500 रुपये वर्गण देतो आणि एक पंगत माझ्याकडे घेतो. पंगत काय पंगत घालायची ते आपल्या प्रत्येकाला. बरोबर आहे, प्रत्येकाला घालायची, त्यात एक पंगत माझ्याकडे घेतो ना. तसं नसतं का ना भाऊ. सगळं नियोजन आहे. पत्रिका छापून झाल्यात आणि तुम्ही आता म्हणता एक पंगत मी भरतो. त्यांची नावं टाकली त्यांनी काय करायचं? काहीतरी हे करा. एवढं नको राव, 3000 रुपये लय होते. नाही गाव सप्ताह त्याशिवाय होतच नाही. आपली माणसं किती. बरं ठीक आहे हो का, तुम्ही देऊ नाही तर न देऊ, तुम्ही 3,000 बाहेर आहेत ना, घ्या. देवासाठी माझं बी 3000 रुपये घ्या. पण सप्ताह व्यवस्थित करा. व्यवस्थित कसं मागच्या भजनी मंडळात टाळाने हानाहानी झाली तसला कुठं ना काय करू नका. त्यांच्यात वाद झाला, आपला काही विषय नव्हता. गाव आपलं या, इज्जत आपली जाती या. हाय की आता आम्हाला का माहित नाही का. असू द्या चला पैसे. अरे रामले काय झालं, एवढा का पळतो या? अरे रानात नेत होतो मी. हा आणि प्रीता नदीकडे चाललाय. नदीकडं? हा मग जाऊ दे की. अरे त्याच्या हातात दाव आहे. मला वेगळंच काहीतरी गाणं वाटतंय. काहीतरी वेगळंच वाटतंय मला. ती का नाही, मला काहीतरी त्याचं वेगळंच वाटतंय. ती काहीतरी चला चल राहू दे.
काय काय झालं काय झालं? अरे प्रीतम काय झालं सांग की. तुला जर कोण काय म्हणलं असेल ना तर घरात घुसून हाणू नका, पण सांग कोण काय म्हणलं तुला. अरे एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काय गरज आहे का? बाकीच्यांचा विचार करत जा ना. अरे साहेबराव मागाशी त्याला हेच विचारत होतो मी, तरी ते सांगा ना मला कायची बात. ए प्रीतम तुला कोण काय म्हणलं एवढंच सांग. अरे गावचा सरपंच आहे मी, त्याला एका एकाला घरात घुसून हाणीन. हा मग काय तर सांग ना काय झालं. पोरीगत रडतोय काय मुळू मुळू. अरे बोल एवढा गाड्या रडायला का तू? हा? काय झालं का ना? अरे काय नाही झालं म्हणजे प्रीतम खरं सांगा, तुला शपथ आहे माझी. काय झालं बाळा सांग तर. सांगला का म्हणतोय का. रडू नको तू, मी आहे की. गप रडू नको, मी आहे ना. गप गप रडू नको, मी आहे की. काय झालं सांग. काय झालं प्रीतम? माझं एका मुली प्रेम होत, त्याचं काल लग्न झालं. अरे मग होऊ दे की. 4 दिवसाच्या प्रेमासाठी जीव संपवायला लागला तू. काय का ना, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आता अरे प्रीतम का असं वेड्यागत काय विचार? मूर्ख बीर काय का तुला पोरगी मिळणार नाही का दुसरी. तुला दुसरी पोरगी मिळेल. प्रेमासाठी मरतू वेड्या लगा का असाच राहशील वय. तुला काय कळायचं रे प्रेम गाणं? मी काय प्रेम केलं? आता तू अरे प्रीतम अशा माणसाला विचारतोय, माशाला विचारतोय तसं काय पावता येत नाही. हा प्रीतम ह्या जगात मला एक तरी माणूस असं दाखव ज्यानं आयुष्यात कधीच प्रेम केलं नाही. अरे गाणं बी त्यातलाच एक आहे. मला विचारतो तू प्रेम केलं का. माझ्यापेक्षा प्रेम ना कुणालाच माहीत नसेल काय असतं ते. ऐकायची तुला माझ्या प्रेमाची कहाणी. ऐक काय होतं माझं प्रेम आणि मी काय केलं प्रेमात. बापू काय रे? तुम्ही ये इकडे ये. ये इकडे आहे. काय रे? बाजारला पैसे द्या की. बाजारला पैसे ती काय त्या मालकाला सांगितलंय सकाळी मी हा की आमचा गाणा येईल, मग त्याच्याकडे पैसे द्या 500 रुपये. येईल की 500 रुपये बाद झाले की बाजार. येतोय चालतंय चालतंय. हा? मग घरनं जाऊन घेऊ का त्यांच्या. हो त्यांच्या घरी मी सांगून आलो चालतंय. सकाळी इकडे कामाला. जाऊ काय. पण गणेश हो. 500चाच बाजार कर, नाही तर त्यातलं 100-1 रुपये ठेवशील. नाही हा तर पहिलं का कशाला तू ठेवतोय माझ्या यार? आरोप करते. हा? अगं आता उन्हाळ्यामुळे बाजार लय मागलाय अगं. होय मग असं कसं काय मग बघ. दरवेळेस मी अख्ख्या 500 रुपयाचा बाजार उलट माहितीये का मित्रांकडून उसनं पासनं घेऊन 10-5 रुपये त्यात घालतोय अगं आई. होय मग बरं, जाऊ दे काय खाल्लं 10-5 रुपये खाऊ दे खाल्लं तर. बापू हा? तुम्हाला कांदा भजी आणू का गरम गरम आण, आण, बाजारात. आण, हा आण. कांदा चालतंय. भजी जाऊ का आण, गाई? वडापाव काय तुला पटेल ते आण. पोरगलच गुंडाळ आहे बरं का. कसं काय. मग काय 500 रुपये सुद्धा बाजार आणतोय का नाही. जाऊ द्या, आपल्याला काय 10-5 आहेत का इकडचं एक या. हा चालेल पोरं सोरांच्या नादाने काय पोरं सोर असतात माग. बरं 10-5 रुपये घालवत असेल घालू द्या, काय फरक पडतोय. पोराची जात एवढं चढल. हा. पोराच्या नादाने खाणार पिणार आणि लोकांच्या पोरांसारखं काय उन्हाळ आहे का उंड घ्यायचा ते. नाही. कवर करायची मजुरी लोकांची आपण ही. अहो पण आले की आता पोरगा आले हाताला लावील की चूक आपल्याला. हा आता काही मजुरी करून करून पार बरकडे गेल्या कामात ना. नाही आले हाताला आता लागल चूक. आता इतके दिवस काढला थोड्यासाठी काय व. साहेबराव ए साहेबराव चल की लवकर. उशीर झालाय बाजारला. बरं लय दरवेळेस का तुझं हे असलं असतं. चल चल चल. किती वेळ वाट बघितली लागा किती वेळ म्हणजे तुझा काय स्वभाव आहे माहितीये का. बाजार ना उशिरा जायचं म्हणजे बाजार स्वस्त गावतोय. तुला पहिल्यापासून माहिती आहे. पैसे नको का राहिला आपल्याला. हा आपलंच बघ काय माझी वरडते नावानी रोज. बाजार तिकडे राहिला इकडे कुठं? अरे मालकाकडून पैसे घ्यायचे तर तिकडून आई आणि बापू कामाला आहेत ना त्यांनी. हा कचकच असती म्हणजे काय त्याला का दात काढून देतो का. तुझं लखा लय अवघड आहे का साहेबराव. आज वडापाव नको बरं का बिळ खाऊ. हा हे बाबा खावा आधी पैसे तर मिळू दे का घरी कोण.
काका काका हाय का कोण? कोण? काय काम आहे? हा 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 ते काका आहेत का घरी? पैसे सांगितले होते बाजारला की न्यायच्या. माझे पप्पा का? हो हो ओ आहेत ना, बोलवते सांग. हा हा. पप्पा अरे घना तू ये ते बापूंनी पैशाला लावलं होतं. बर हा, बाजारला पैसे पाहिजे. बर किती द्यायचे? 500 रुपये सांगितले. 500. हो हो 500 सांगितलं का? चालेल. चहा वगैरे काय? अन्न चहा नको नको चालतंय. नाही ना नको. चहा काय चहा तुला काय बाजार जळल्यावर चहा पित बसायचं होय? चल लवकर. तुला ना साहेबराव अजिबात सुद्धा माझं बघवत नाही माहिती आहे का? काय बघवत नाही. साहेबराव काय सुंदर पोरगी होती रे. आता कसं मनातलं बोलला. मी तुला त्यासाठी उडीत होतो. तुला चहा प्यायची घाई, चहा प्यायची घाई. आज गेला असता ना त्या पुरीने चहा आणून दिला असता. म्हणली असती धर दादा चहा प्यायचा का चहा. चल नको चल प्यायचा का चहा. दादा म्हणणारे म्हणल्यावर मला नको चहा. मी काय येडाय का मी उडत होतो तुला. साहेबराव मला एका महाराजानं सांगितलं होतं गाना ज्यावेळेस तुला एखादी पोरगी भेटेल ना तेव्हा तुझ्या हृदयात गिटार वाजेल. साहेबराव माझ्या हृदयात अख्खा तंबुरा वाजला तंबुरा. मी म्हणलं होतं ना हां तू आता जिद्द सोडायची नाही. जिद्दीने आता लढायचं, नुसतं लढायचं. जिद्द. साहेबराव मी रात्री जिद्दी पिक्चर बघितलाय. आता बघ असा जिद्दीने लढतो ना. अरे गाना मी त्या पुरीला बघितलं ना तेव्हाच मला क्लिक झालं. तू सावळा कुंभार तर ती तुझी रंभा. रंभा हा. रंभा ग गणाची लाडकी चला रंभा. बाजार जाईन तिकडे. इकडे साहेबराव बघ साहेबराव मोबाईल आपण सांग नीट करू की त्यासाठी फलटणला कशाला. सांगित नाही रे, सांगितलंय मागची सांगित माझ्या दुकान तुझं आपलं स्वस्त होईल ना. होईल बरोबर पण लाख काम इतके पडल्यात पाठीमाग. तिथं गेल्या वडापाव सांग. वडापाव मिसळवारी आम्हाला राबवा. जेवण बिवण काय कधी सांग नको बाई झालं. जेवण इथं करू की तुमच्या घरी आल्यावर परत मागे? आमच्या घरी साहेब एवढे पैसे कमवतो काय रे करतो. काय कमवतो आता? मग काय कशाला लागत नाही. लय बुटाडे साहेब आहे. कुठाळ बाबा. अरे मोबाईल राहू दे साहेबराव. आधी लगीन प्रेमाचं मग तुझ्या मोबाईलचं. चेन पडली गाडीची.
झाला का माझी काढ लवकर, बसव लवकर. कसं मधल्या स्टँडवर की गाडी. बसव लवकर, ती अरे 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 बसव लवकर, बसव. थांब साहेबराव आली काय रे? आली 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 आली. गॉगल काढ आधी. हे आली का ना? लप 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 लवकर. तिकडे घाल गाडी तोंड. साहेबराव बघितलं का रे तिनं? बघितलं म्हणजे वळवळू बघत होती. आईला ह्या गाडीला बी आज साथ सोडायची होती. साहेबराव माझं लय अवघड झालेला का. तुला 1000 वेळा सांगितलं होतं गाडीची चेन बदल. नाही, दुसरीकडे पैसे उडवशील पण इथं नाही. अरे लोक लाखो रुपये उडवतात. अरे मला माहिती होय साहेबराव, मला नाही वाटतं जण माझं जुळल म्हणून. ती समुद्र आहे तर मी नदी आहे, देणार ठेव. घना असा निगेटिव्ह विचार का करतो तू? काय करू? ती जरी समुद्र असले तर नदी कुठे जाऊन मिळते? समुद्राला. हो. मग एवढा निगेटिव्ह विचार का करतो तू? अरे तसं नाही साहेबराव, पण मला नाही वाटत ती कुठं मी कुठं. मला तुमचं दोघांचं मिलन आत्ताच दिसतंय. काय बोलतो मिलन दिसतंय? हा. पण साहेबराव तुला जरी आमचं मिलन दिसत असलं ना तर माझ्या प्रेमातला तिचा बाप सगळ्यात मोठा विलन आहे. तो जरी विलन असला तरी ती शेवटी तुलाच मिळेल. मला मिळेल म्हणतोय साहेबराव. मला जर ती मिळली ना तर तुला सांगतो अख्या गावाला ना पोतभर पेढ वाटेन मी. पोतभर गावाला नको वाटू, गाडीला खर्च कर. हे आपलं कसं होतंय, तुला तिचे इशारे तुला आणि तुझे इशारे तिला, हे जरा कळून याय नाही. बरं, मग? आपल्याला दुसरी काहीतरी शक्कल लढावं लागणार आहे. मग सांग की काय करायचं रे? आपण काय करू, तिला चिठ्ठी देऊ. चिठ्ठी नको रे बाबा. चिठ्ठी बिट्टी माहिती का, एका माझ्या जोडदाराने चिठ्ठी दिली होती, मरच तोर मारला होता तिच्या घरच्यांनी. असं भेलं ना प्रेम कधीच सक्सेस होत नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणजे काहीतरी आपल्याला शक्कल तेवढी लढावंच लागणार आहे. अरे मी पहिलं मुंबईत असताना कितीतरी लोकांच्या अशा चिठ्ठ्या पोहोचवल्यात. काय बोलतोय? म्हणजे तू मुंबईत राहून चिठ्ठ्या पुरवायचं बी काम करायचं होय? आणि मग म्हणजे अरे चिठ्ठ्या पोहोचायचं काम करायचो मी. हा पोस्टमनचं काम काय असतं? चिठ्ठ्या पोहोचवणं. हो. मग त्यांनी वाचायची का नाही वाचायची त्याच्या हातात राहिलं. अरे पण साहेबराव तिने जर नाही वाचली तर? वाचणार की. साहेब तू म्हणतोय ती बी खरं आहे. तिला ना हे नजरेचा इशारा कळा ना तसं अजिबात. आता किती प्रयत्न केला का? थोडा केला का? लय प्रयत्न केला अजून किती साहेबराव. करायचा? अरे तू काय कर, पहिली गाडीचं कुटाणा मिटव. कारण गाडी आपल्याकडे चांगली असली ना आतापर्यंत तिला आपण गाठली असती. आता काय अरे, करायचं? माझी अरे ह्या गाडीने मला लय साथ दिली आहे. तुला माहितीये का, आमचं बापू सुद्धा हीच गाडी पहिले फिरवायचं आणि त्यानंतर बी मी हीच गाडी फिरवतोय. पण आता थोडी तारंबळ आता झाली. जमाना बदलला का ना भाऊ? ती नाही राहिला आता. गाडी बदला, नाही तर स्वप्न बघायचे बरं, आता मर्सिडीजचे, तुझा- आणि बसायचं ह्याच्यावर. उपयोग नाही त्याचा. थम थम तू सगळं खरंय. एक काम करू आता, ऐक, ह्याला ढकलत कस तरी गॅरेज पर्यंत नेऊ आणि हिचं आता चेन तेच पकड. करावं लागणार आहे. ऐक ना, तुझ्या मोबाईल रिपेअरिंगला तू पैसे ठेवल्यात ना, उसनं दे. ए, अजिबात नाही. ए, नका साहेब. अजिबात ए, नाही. नाही, माझी नाही. म्हातारी मला लाकडाने हानी नाही नाही, ऐक ना, म्हाताऱ्याला सांग नीट करायला टाकलाय म्हणून. मी तुला 2 दिवसात येतो की माघारी. ही पहिले ऐक ना, का? हा बघ, ही गोड पहिलं मजबूत करून घेऊ आणि मग कसा पाठला करू बघ ना. अरे ही पैसे द्यायची शेवटची वेळ बर का? साहेब. मागच्या वेळेस म्हणला तुम्हाला बाजारच्या पैशातून वडापाव चारला, परत अजून पैसे दिले नाही. नाही नाही, सॉरी आता समजून घे. तुला माहिती ना प्रेमात युद्धात सगळं माप असतं ती. मला माहित आहे म्हणून सांगतोय, पण शेवटची मदत ही लक्षात ठेवायची. हा, चालतंय. चल ढकलू लागा आता गाडी. हे साहेबराव का मला असं संशय येतो, तू माझं प्रेम जोडल्याला तोडा बिडायचं नाही ना रे? काय होतं माहिती का, 99% लोक आहेत ना जुळवणारीच प्रेम तोडते ती. काय लाका गाना, एवढा बी विश्वास नाही माझ्यावर. अरे, काय केलं नाही तू यासाठी? अरे काय केलं नाही सांग ना. अरे तसं अरे आता माझे मोबाईल नीट करायचे पैसे मी तुला दिलं आणि तू माझ्यावर संशय घेतोय उलटा. अरे नाही का साहेबराव, मी आपलं तू एक काम कर, जा. अरे तुझं नाही, तू अरे, दुसरं बघ कोणतरी. अरे सॉरी अरे मी फक्त मी जुळवायचा अरे, प्रयत्न करतोय का तुझं, तू माझ्यावर संशय घेतोय. तसं नाही रे, वाटतं कधी कधी साहेबराव. काय माहिती का मित्रा, पहिल्यांदाच प्रेमात पडलोय ना रे. हे बघ. आणि एवढी सुंदर पोरगी रे, मला असं वाटतं रे की कुणी आडवं येऊ नये. मी का तुला सांगितलं, ती पोरगी फक्त तुझ्यासाठी बनली. हा ना, ती मला किती आवडली माहितीये का? मला खरं दिसतं साहेबराव, आमच्या दोघांचं लग्न हे पिपाण्या वाजत्यात. हाय, पि 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 पि. चल आता. हा चल.
हा नंतर करतो. लव्ह लेटर. तू मला पाहते, मी तुला पाहतो. मी फक्त आणि फक्त तुझाच. आय लव्ह यू जानू. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. रुपाची राणी काय? तुझं काळ धंद काढण्यात मला सगळं काय येते. काय झालं? हा काय झालं? काय झालं? 2 डोळं गावावर जरी असलं ना तरी 3रा डोळा तुझ्यावर आहे. तुझं हे जे काय चाललंय ना ते बंद कर. काय बाई टोच कटकटे. काय रे 2 दिवस झाले काय जेवायचं चित्त नाही काय नाही एवढं काय पटपट जेवतो किरवानी जेवावा. अगं आई काय झालंय माहिती का, काम बघतोय कंपनीत त्याच्यामुळे लय धावपळ चालली माझी. अरे धावपळ पण 2 दिवस झाले बघते तुझं अनपाण्यावर लक्ष नाही कशावर नाही. हा शिरवानी जेवत जा पोटभर. हा आता एकदाच ना बाय स्थिर होतो मी. होय हेच की मग. गाना कारण चल ना ती कामाचं बघायचंय. ए पोरा बाबा जीव दे की. हा जीव दे बिव दे. आई हा? बरं आलो माघारी मी आलो. काय बाबा तू बी नाही काय करत जेवल्याशिवाय जाऊ नको. जेव दे बाबा. मी आलो की माघारी. कुठनंही पोर आलं कोणाच गावलं. अरे काय रे साहेब, की तिकडे जायचंय आपण ती चिठ्ठी दिलेली. अरे पण मी जेवलो नाही की. जेव का थोडं. अरे लोकांना प्रेमात ताण भूक लागत नाही आणि तुझं चाललंय की जेवायचं. चल लवकर. चल तिच्या दारात चक्रा मारून करायचं काय पण. अरे पण ती चिठ्ठी दिलाय त्याचा रिप्लाय नको का? काहीतरी बघू ना तिकडून येऊन जाऊ. चल चल साहेबराव मला ती पटल कारण मी आहे ना तू चल. वा आहे म्हणून तर मला काय वाटत नको आपल्याकडे आहे. हा ना. आवाज काका. हो काका. काय रे गेला? काय नाही ती बापू म्हणलं तुम्ही घरी आहे का बघा म्हणलं. चालतं जाऊ का सांग तुम्ही. चला तुम्ही साहेबराव मी जाऊ कुठं. साहेबराव लय बेकारी झाला का. तिला माझ्या प्रेमाचा कसला रिप्लाय ती पोरगी द्यायना. आता किती दिवस झाला का चिठ्ठी दिलेली. मला काय वाटतंय चिठ्ठी फेकली का जर कोणी झाडून जुडून घेतला असन कागद समजून जर फेकला असन ना बाहेर तर तिच्या हातात नसन लागलेली चिठ्ठी. आपल्याला तू असं काम करतो का? डायरेक्ट जाऊन म्हणतो का आय लव्ह यू तिला? नाही बाबा डायरेक्ट आय लव्ह यू. ती माणसं तुला माहितीच नाही तर बाप किती डेंजर आहे ती. गावली तर मरणाचा मारल. मग मला असं वाटतं बोलण्यापेक्षा एक काम कर चिठ्ठी दे मग डायरेक्ट हातात. काय नाही बाबा नको नको बाबा. अरे उद्या समजा त्या पोरीच्या मनात आहे का नाही आणि चिठ्ठी द्यायला गेलो आणि तिने बापाला सांगितलं तर. एक तर तुला डायरेक्ट बोलायला नको चिठ्ठी द्यायला नको. मी केलंय प्रेम का तू केलंय प्रेम? नको साहेब तू जायला पाहिजे का नाही? एक काम करू आपला ह्यो प्रेमाचा विषय आहे ना हिथंच थांबू बाबा. मला नको प्रेम नको. हे असं अर्धवट प्रेम कधी सोडायचं नाही. आयुष्यात आहे ना पूर्ण आयुष्य असं खतखतत काढावं लागेल. अरे पूर्ण आयुष्य पण साहेबराव तेवढं डेअरिंग नाही बाबा माझ्याकडं. मी आहे ना. तू अरे, आहे ना मग तूच मी- काहीतरी मार्ग काढ. कितीतरी वर्ष लवगुरूचं काम केलेलं आहे. लो गुरुचं काय बोलतोय. मग लोका मी आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात गुरु ऐकला होता, बाकी सामाजिक क्षेत्रात गुरु ऐकला होता आणि कुठं कुठं गुरु ऐकला होता. पण ह्या लव गुरु प्रेमात पण गुरु असतो. त्याच्यासाठी फिरावं लागत. तू हे कांबळेश्वर गावा सोडून बाहेरच गेला नाही. मुंबईत मी किती वर्ष काम केलेलं आहे. होईल का मग मुंबईत हीच कामं करत होता काय तू. आणि मग अरे किती ठिकाणी खस्ता खाल्ल्या ना मग तो अनुभव येत असतो असंच येत नसतो. ए साहेबराव माझ्यासाठी एवढं लव गुरुचं काम कर ना. तूच माझा ह्या क्षेत्रातला गुरु आजपासून. आता काहीतरी तुझ्यासाठी फक्त आहे का ना. तू तुझ्या मला डोळ्यात आहे ना खरं प्रेम दिसतंय. अरे लय प्रेम आहे माझं. त्याच्यामुळं फक्त आपण काहीतरी करणार. एक काम करू हा. तू बाहेर थांब. हा मी जाऊन आहे ना
हा. डायरेक्ट ती फक्त पोरगीची वाट बघतो आणि ती दिसली की डायरेक्ट तिच्या हातात चिठ्ठी देतो. बाय हँड. आणि आता काय करू आपण डायरेक्ट दिसलो ना काय होईना आपल्या घरापर्यंत तुझ्या मम्मीला ती ओळखती आधीच. हो हो हो. घरी डायरेक्ट मॅटर येईल. हा. आपण काय करू तोंड बांधून जाऊ हा हा तोंड बांधून जाऊ. आणि जेव्हा तिला कळन ना की आपल्यावर कोणतरी प्रेम करतय हा आणि मग असं थोडं थोडं तिच्या मनात भरू हा 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 तसं करू. आणि आधी पुढे आपण जाऊ मग चालतंय. तोंड बांधू रुमाल असला तर रुमाल. साहेबराव खरंच रे किती रे माझ्यासाठी कुर्बानी करतोय. खरंच मित्र असावा तुझ्यासारखा नाही तर नसला चांगला. खरंच तेवढं आता माझ्यासाठी तेवढं नाही एवढं- करू शकत. अरे वाघाचं काळीच घेऊन डायरेक्ट तू चिठ्ठी द्यायला पुरीकडे निघालाय. ती पोरगी मला लय आवडली रे त्याच्यामुळे तुझ्यासाठी तुला मी करतो. आवडली. म्हणजे मला आवडली तुझ्यासाठी. हा हा वहिनी म्हणून ना. हा. तेवढं आहे मात्र. अरे आवडायसारखीच आहे ती. लाखात एक आहे या. अरे मला जेव्हा बघितली का तिला हा मला ती म्हण आठवली की कमळ हे चिखलात फुलत असतं. हा पण ती मी म्हण आहे ना ती खरी होताना बघितली. तिचा बाप बाहेर आला का म्हणलं बाप असा चिखलावानी आहे आणि पोरगी कमळावानी आहे. ए, बाप कसला डेंजर आहे दिसायला. असू दे. तो डोक्यावर पडल्यावानी दिसला इथं टेंगुळा आलाय त्याच्या. गप सासरा आहे माझा. मामा म्हणायचं आजपासून. अरे अजून चिठ्ठी द्यायची का ना. चिठ्ठी द्यायची म्हणजे तुला वाटतंय का माझ्या तोंडाकडे बघून ते मला पटणार नाही ती. नाही तेवढं आहे मी हाय म्हणलं होतं पटणारच. मग तुझं तोंड एकवेळेस लांब राहू. आदवीनं बोल. सासरा आहे. सॉरी सॉरी मन. सॉरी सॉरी बाबा. हा तर चल. चलतो का. दमाने जा. लक्ष ठेवतो इथंच.